एकदम खमंग कुरकुरीत असा हा भाजक्या पोह्याचा चिवडा, तो सुद्धा एकदम छोटी कढई वापरून आणि घरीच मसाला बनवून. तर त्या ठिकाणी मी अर्धा किलो जे आहेत भाजके पोहे घेतलेले आहेत, स्वच्छ जे आहेत चाळून निसून घेतले. तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया. अगोदर त्यासाठी अर्धी वाटी धणे घेतले, 2 चमचे कच्ची बडीशोप, 2 चमचे जिरे, 5 ते 6 लवंग, 4 ते 5 मिरी. हे मसाला जो आहे थोडासा हलका रोस्ट करून घ्यायचा आहे. इतकाच रोस्ट घ्यायचा आहे, त्यातून थोडासा असा सुवास दरवळेल इतकंच आपल्याला त्याला रोस्ट करायचं. या ठिकाणी मसाला रोस्ट करून झाला, थंड झाला की मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतला. आता त्यामध्ये काही सुके मसाले घालूया. 2 ते 3 चमचे लाल काश्मीरी मिरची पावडर, त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ, त्यानंतर अर्धा चमचा हिंग, 1.5 चमचा चाट मसाला, 1 चमचा काळं मीठ. व्यवस्थित मिक्स केलं. आता आपल्याला याला ग्राइंड करायचं आहे, बारीक एकदम पावडर बनवून घ्यायची आहे मसाल्याची. तर या पद्धतीने पावडर बनवून घेतली. तर तुम्ही पाहू शकता कलरसुद्धा छान आला आहे, टेक्स्चरसुद्धा मसाल्याचं एकदम मस्त झालेलं आहे. इकडं तेल ठेवलं कढईमध्ये, एवढं तेल तर लागणार नाही, यातून आपण नंतर कमी करूया. या ठिकाणी अर्धी वाटी शेंगदाणे घातले. तेल तापलं की शेंगदाणे छान खरपूस तळून घ्यायचे, कारण शेंगदाण्यामध्ये खूप ओलावा असतो. त्यामुळे खरपूस शेंगदाणे तळले नाही तर चिवड्याला जे आहे छान टेस्ट येत नाही, शेंगदाणेसुद्धा छान लागत. त्यानंतर इथे अर्धी वाटी डाळव घातलं, ते सुद्धा तळून घेतलं. डाळव तळायला खूप वेळ लागत नाही. त्यानंतर इथे 1 वाटी बदामाचे आणि काजूचे काप करून घेतले, ते सुद्धा तळून घेतले. हलके सोनेरी रंग आला काढून घेतले. त्यानंतर पाऊण वाटी खोबऱ्याचे काप घातले, ते सुद्धा तळून घेतले छान असा गोल्डन कलर येईपर्यंत. त्यानंतर यामध्ये घालूया अर्धी वाटी हिरव्या मिरचीचे तुकडे, तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. ते सुद्धा छान असे खरपूस तळून घेतले, कारण त्यामध्ये सुद्धा खूप ओलावा असतो. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी मनुके घातले. मनुके सुद्धा छान फुगून म्हणजे तळून आणि छान फुगले की काढून घेतले. त्यानंतर इथे 1 वाटी जे आहे कढीपत्ता घातला. कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतला. आता त्यातलं थोडं तेल कमी केलं मी आणि गॅसची फ्लेम जी आहे ऑफ केली. थोडं तेल थंड झालं की त्यामध्ये मसाला जो आहे आपला तो पूर्ण घालून घेतला. तुम्ही पाहिलं असेल, मिक्सरचं भांडं जे आहे छान मोकळं करून घेतलं, त्यातच घालून घेतला. मसाला छान तळला की इकडे जे आहे आपलं तळलेलं सगळं मी पोह्यामध्ये अगोदर घालून घेतलं. आता यामध्ये काय झालं, चिवडा झाला जास्त आणि परत झाली छोटी, तर ते थोडंसं अर्ध केलं. त्यानंतर मसाला घालून घेतला दोन्हीमध्ये थोडा आणि अगोदर चमच्याने मिक्स केलं. हाताला सोसेल असं झालं की छान हाताने मिक्स करून घ्यायचं. त्याने काय होईल, आणि जोपर्यंत मसाला गरम आहे तोपर्यंतच घालून आणि मिक्स करून घ्यायचा. नंतर काय होतं, थंड झाला की मग आपल्याला सगळीकडं मसाला लागणार नाही आणि कलरसुद्धा व्यवस्थित येणार नाही. या ठिकाणी जे आहे छान मिक्स केलं. त्यानंतर 3 ते 4 चमचे जे आहे पिठी साखर घातली, कारण पिठी साखर नाही घातली तर चिवड्याला टेस्ट अजिबात येत नाही.